मॅचला सुरुवात. स्ट्रायकर एंडला जर फलंदाजीसाठी आपण या ठिकाणी पाहिलं तर दिनेश आणि त्याच्या सोबतीनं आदित्य शेट्टी. पहिलाच बॉल राज जैनचा खोलवर टप्प्याचा हलक्या हातानं मिड ऑफला क्लिअर करून लॉंग ऑफला चेंडू सरसावत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलेत आणि एक सिंगल मिळतीये. राज जैनला यासाठीच ओळखलं जातं. पहिल्या चेंडूवरती सिंगल आणि त्यानंतर आदित्य शेट्टी सारख्या विस्फोटक फलंदाजाला या ठिकाणी त्यानं शांत केलंय आणि चांगली गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतीये. राज जैन रफ्तार का राजा. फटका अतिशय सुंदर ड्राईव्ह केलाय, कवच मध्ये फील्ड थ्रो देखील आला. एक धोकादायक जी सिंगल होती ना ती कंप्लीट केली आदित्य शेट्टीनं आणि त्याला साथ देत असताना फलंदाज आपण पाहिलं तर दिनेश आणि अकाउंट ओपन झालं फलंदाज आदित्य शेट्टीचं. 4 षटकांचा सामना आहे, माहिती आहे. पहिलं षटक राज जैन टाकणारा जो एक चांगला बॉलर आहे. आता एखादं षटक क्रिकेटमध्ये मॅचला कलाटी देण्यासाठी पुरेसं असतं. जे मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं 8 बॉल 24 धावेची तुफानी फलंदाजी आली आणि एक मोठं टार्गेट सेट झालं. शफल झाले. राज जैनच्या गतीचा वापर त्या ठिकाणी करायचा होता आणि एक धाव मिळतीये. फाईन लेगचा फील्ड 38 सर्कलच्या आत चेंडू अडवत असताना आणि एका धावेच्या मदतीनं राज जैनचं एक यशस्वी षटक आता मध्ये अंतिम टप्प्यात आलाय. मागच्या 4 बॉलमध्ये 3 सिंगल, एक निर्धाव त्यानं टाकला आदित्य शेट्टी समोर. पाहिजे त्या डॉट बॉलचा वचपा आदित्य शेट्टी घेणार का, कारण P1चं षटक आहे आणि धावफलकावरती धावा सर आपण पाहिल्या तर अतिशय शांत आणि अतिशय सावध आणि नाजूक सुरुवात. आता आदित्य शेट्टी हे ते नाव जे कधीही गिअर अप करू शकतं आणि आता गाडी जी पहिल्या गिअर मध्ये होती आता टॉप गिअरला येते. वळवला बॉल आडव्या बॅटनं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी सारंग जी आपली फ्रेंचाईज पुरस करतीये त्याच्याच बाजूला हा चेंडू जातोय सीमा पार. पहिला चौकार या डावातला. दर्यान सागरान दर्यान सागरान पालखीला नाचिन बोलाल उरवून चैताचे महिन्यान चैताचे महिन्यान. चौकार आलाय आदित्य शेट्टीच्या बॅटमधनं. अडथळ्यांसमोर थांबेल ते नाव आदित्य शेट्टी नाहीये. ना मैं रुकूंगा ना मैं थकूंगा, मैं बस चलता रहूंगा चलता रहूंगा. समोर लॉफ्ट करायचं होतं लॉंग ऑनच्या वरनं. चेंडू बॅटचा संपर्क व्यवस्थित झाला नाही, अन्यथा कदाचितच हा चेंडू परत आला असता. जर चेंडू बॅटचा संपर्क झाला असता तर कदाचित मागे जे आपल्या हा गार्डन आहे ना तिकडनं बॉल शोधून आणावा लागला असता आणि त्यानंतर प्रत्येक जण म्हणाला असता दिल गार्डन गार्डन हो गया. मग त्या राज जैन निसटलाय आणि पहिलं षटक देखील संपन्न. कोणती विकेट नाहीये, मात्र गोलंदाजी राज जैननं चांगली केली. कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर तुम्ही P1चा पहिलं षटक टाकताय आणि धावा तुम्ही 8 पेक्षा कमी खर्च करताय तर तुम्ही एक चांगले बॉलर आहात आणि राज जैननं तेच केलंय. फक्त 7 धावा खर्च केलेत, एक पाय रचून दिलाय. येणाऱ्या बॉलर्ससाठी पाहिजे ते त्याचा फायदा कशा प्रकारे उचलतील आणि कशा प्रकारे हा सामना हा डाव या ठिकाणी पुढे जाईल. MBPL 2022 हे पर्व तुम्ही एन्जॉय करताय. सीझन 3 आणि स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतीये. या विभागातील क्रिकेटवरती प्रेम करणारं एक दर्दी व्यक्तिमत्व आणि या विभागातील बियाला स्पोर्ट्स आणि NP गारमेंटचे सर्वाचे 2 स्पोर्ट्सवेअर अगदी ब्रँड बनलेत. जर तुम्हाला मीरा भाईंदरमध्ये स्पोर्ट्स इक्विपमेंट हवे तर प्रत्येकाच्या समोर अगदी एकच नाव आणि एकच होटावरती आवाज, ते म्हणजे बियाला स्पोर्ट्स आणि त्याचे ओनर आदरणीय नितीनदादा वारे आणि त्यांच्या सोबतीनं राहुल शर्मा. त्यांच्या स्वप्नातनं साकार झालेलं MBPL सीझन 3 या विभागातील जे क्रिकेट आहे ना ते एकत्रित यावं, क्रिकेट डेव्हलप व्हावं, यंगस्टर खेळाडूंना लेजंड सोबत खेळण्याची संधी मिळावी, लेजंड सोबत नक्कीच खेळताना त्यांचा अनुभव मिळावा, स्वतःला सिद्ध करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळावा. त्यासाठी जे स्वप्न पाहिलं नितीनजी वारे आणि राहुल शर्मा यांनी, आज ते ड्रीम कंप्लीट होत असताना ओव्हर नंबर 2
फटका अतिशय सुंदर, फिल्डिंग देखील तितकीच लाजवाब. दोन्ही बॅटर एकाच एंडला झाली आहे चूक आणि फलंदाज होतील बाद. लागेल धक्का पहिला सांघिक यश मिळत आहे त्या ठिकाणी टीम रॉयल स्टनरच्या विरुद्ध रिद्धी यश वॉरियर्स या संघाला. फलंदाज होते बाद. दिनेश बॅक टू डग आउट. आदित्य आणि दिनेश पहिल्या विकेटसाठी आपण पाहिलं तर 7 धावा आणि ती भागीदारी त्या ठिकाणी होती. ब्रेक. न्यू बॅटर इंटर झाला नंबर 3 वरती. फलंदाज भौमिक इन एट नंबर 3 एज 1 डाउन. कोशिश तो अंतिम क्षण तक करनी चाहिए, सफलता मिले या तजुर्बा, दोनों चीजें बड़ी नायाब है. मग इथे तुम्हाला अनुभव नको आहे, इथे विजय प्रत्येकाला हवाय कारण आता लीग स्टेजेस नाहीये, नॉकआउटच्या मॅचेस आहेत. डू ऑर डाय. हाफ ट्रॅकर होता, व्यवस्थित चेंडू बॅटवर आला नाहीये जसं खेळायचं होतं इन दी इयर. मग बॅटच्या टोइनला आल्यानंतर चेंडू मिड विकेटला सफर करत असताना मिळती आहे त्या ठिकाणी आदित्य शेट्टीला एक सिंगल. आदित्य शेट्टी असेल, अक्षय सोनी असेल, उदय पाटील असतील, ही सगळी फार मोठी नावं जी दिलेत. वर्ष टेनिस बॉल क्रिकेट वरती धीराज गाजवणारं गाव या बेल्ट मधलं नौकर आणि नक्कीच त्या संघासाठी ग्रामीण क्रिकेट खेळताना नेहमीच दर्जेदार सोडतो. बॉल बॅक ड्राईव्ह, चेंडू चालला लॉंग ऑफला आणि मिसफील्ड झाला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि धावा मिळतील या ठिकाणी 4. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर आता 4 न वेगानं होईल. फ्लाय, 12 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1. खुलवा टप्प्याचा बॉल, बॉल बॅक ड्राईव्ह, पुन्हा एकदा लॉंग ऑफचा फोल्डर आला चेंडू वरती, यावी अडवला बॉल. आणि नवगडचं क्रिकेट म्हटलं की ज्या नावानं या क्रिकेटला बळकडू पाजलं त्या नावाच्या माध्यमातून देखील एक झंझावत अर्धशतक आलं आणि ते नाव म्हणजे उदय पाटील. वयाच्या 40 नंतर देखील आपण पाहिलं तर सर्वाधिक धावा त्या खेळाडूच्या नावावरती आहेत. ऑरेंज कॅप होल्डर 61 रन इंडिव्हिज्युअल टुर्नामेंट मध्ये आणि 88 धावा या स्पर्धेमध्ये बनवल्यात. गोलंदाज सज्ज, फटका मिसला मेंग्या, बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला, फिल्डर तैनात, टिपलाय झेल, संपलाय खेळ. आदित्य शेट्टी पटेल माघारी झाली वाघाची शिकार आणि रॉयल स्टनरला लागलाय हा फार मोठा धक्का. फलंदाज बाद. आदित्य शेट्टी बॅक टू द डग आउट. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत हायेस्ट रन मेकर जर आपण पाहिलं तर उदय पाटील 88, अमर रेड्डी त्यांनी देखील 88 केलेत. मात्र उदय पाटील एक सामना त्यांच्यापेक्षा कमी खेळलेत. आणि त्यानंतर आपण पाहिलं 85 नंबर 3 वरती गॉडसन खिका त्या खेळाडूंना त्या धावा बनवल्यात. आजच्या दिवसामध्ये देखील ते सारे सितारे आपल्याला पाहिजेत. मागच्या मॅच मध्ये हॅट्रिक घेणारा बॉलर आपण पाहिला, मध्ये त्यालाच मार पडला. म्हणून जर म्हटलं जातं क्रिकेटमध्ये तुम्ही काल काय केलं त्यापेक्षा आज तुम्ही काय करताय प्रेझेंट मॅटर करतं. आणि प्रेझेंट मध्ये जर तुम्ही चांगलं खेळलात तर तुमचं फ्युचर ब्राईट आहे. म्हणून तर म्हटलं जातं ना मित्रांनो की काल तुम्ही 100 केलेत, काल तुम्ही 200 केलेत, महत्व त्याला नाही आहे. चालू मॅच मध्ये तुम्ही काय केलंय त्या गोष्टीला महत्व फारसं दिलं जातं. गोलंदाजी फार सुंदर होती. गोलंदाज रायनल हलक्या हातानं बॅट अँड पॅड मध्ये जो आतमध्ये येणारा बॉल होता त्याला बाहेर काढला. बॅकअप फार सुंदर. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बॅकअप या गोष्टीबद्दल चर्चा नेहमीच होते. ज्यावेळी तुम्ही मग ते यष्टीरक्षकाला असू दे किंवा गोलंदाजाला, या ठिकाणी सुंदर होतं.
एक सिंगल झाली आहे पूर्ण आणि षटक देखील रायनलचं झालं कंप्लीट. एक चौकार मिसफील्डच्या मदतीने नक्की चला. आता 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर रायनल आणि जणू काही राज जैनमध्येच रेस होती. RR त्यांच्यामध्येच बॅटल सुरू होतं. दोघांनी खर्च केला 7-7. मात्र रायनलला एक विकेट मिळाली आहे. मात्र हे षटक पॉवर प्लेचं नव्हतं, विखुरलेली फिल्डिंग होती, विकेटच्या चान्सेस होते आणि त्या ठिकाणी रायनलला त्याचा फायदा घेत आदित्य शेट्टीची शिकार केली. ती फार महत्वाची गोष्ट होती ज्याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट या मॅचमध्ये पडताना नक्कीच दिसेल. थोडीशी चर्चा दोन्ही टीम मध्ये सुरू आहे की कशा प्रकारे फलंदाज बनतात, खेळायचा गोलंदाज चर्चा करतायत, कशा प्रकारे रोखलं जावं. तोपर्यंत आपण जाऊया डीजे कडे आणि ऐकूयात सकाळच्या सत्रामध्ये एक सुंदर संगीत. सेवन 7.00 या सरासरीनं धावा जर आपण धावफलकावरती पाहिल्या तर 14 आहेत. 14 धावा धावफलकावरती 2 गडी बाद. मॅच तुम्ही एन्जॉय करता. यश रिद्धी वॉरियर्स लाईक प्ले वॉरियर्स, अगदी योद्ध्यांप्रमाणेच ते क्रिकेट मैदानावरती सध्या खेळतात. श्रीकांत शेट्टी राष्ट्र एसपीचा कॅप्टन या ठिकाणी ऍक्टिव्ह होण्याचा प्रयत्न करतोय, कारण इकॉनॉमिकल ठरले 2 बॉलर्स राज आणि रायनल, आणि त्यानंतर आता अजून एक ब्रह्मास्त्र वापरलं गेलं गिरीश बोहरा, तो देखील एक चांगली सुरुवात करताना पाहायला मिळतोय या 3ऱ्या षटकाची. श्रीकांत शेट्टी हे ते नाव ज्यांना TDPL गाजवली. 3 बॉल 12 रनची गरज असताना एक्स्ट्रा कव्हरला मारलेला इनसाइड आउटचा षटकार मी कदापि विसरणार नाही. वन ऑफ द टॅलेंटेड प्लेअर फ्रॉम मीरा भाईंदर. फटका ऑन साइडला लॉफ्ट केला. मिस टायमिंग एलिव्हेशन नाहीये. फिल्डर आहे का कॉर्नरला टिपला झेल. सबला श्रीकांत शेट्टीचा खेळ आणि राज जैन आणि त्याची टीम भौमिक बाद झाला आणि विकेट जाती आहे या ठिकाणी. 3rd आणि 3रा धक्का लागल्यानंतर टीम फार 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 अडचणीत सापडली आहे, ती म्हणजेच रॉयल स्टनर. आपल्या एकविराईचं गाणं आहे, चल वाजव. मी वातावरण देखील साथ देत नाही बॅटर्सला, कारण पाऊस पडलाय, दमट वातावरण आहे, बॉल ट्रॅव्हल होत नाही. बघा किती फोर्सने हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता भौमिकने, पण मात्र सीमारेषेच्या आतमध्येच तो बॉल राहिलाय आणि त्याचमुळे वातावरणाचा अंदाज घेताना आता फलंदाज जास्त फोर्स द्यावा लागेल जर तुम्हाला सीमारेषेच्या बाहेर बॉल पाठवायचा असेल तर. दरम्यान एक चांगली बॉलिंग राज, रायनल, गिरीश तिघही इकॉनॉमिकल, आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय अप्पा, जो अटॅकिंग बॅटिंगसाठी ओळखला जातो, स्ट्राईकवर असेल. अप्पा ऑन स्ट्राईक नाव. आता अप्पाला देखील म्हणावं लागेल गोलंदाजाला फार झाला तुमच्या गप्पा, आता लावावा लागेल चौका छक्का. ऑन साइडला बॉल पुन्हा एकदा फिल्डरला शोधत निघालाय. अजून एक विकेट मिळते. फटका चांगला होता मात्र एलिव्हेशन काहीसे कमी, जी उंची हवी होती ती देखील गाठू शकले नाही. पार्ल स्ट्रोक होता आणि क्षेत्ररक्षकाच्या हातात 1 मोर विकेट डाऊन. काय बॉलिंग करतोय या ठिकाणी गोलंदाज गिरीश. लगातारची 2री विकेट त्याच्या खात्यामध्ये झाली आहे. फलंदाज बाद. विकेट साठी आता बक्षीस जारी केलेलं आहे. गिरीशने जर पुढच्या बॉलवर विकेट मिळवला तर NP स्पोर्ट्सचे मालक प्रवीण वर यांच्याकडून 1,000 रुपयाचं बक्षीस आणि स्पोर्ट्सचे मालक अभिषेक धुरी यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. जबरदस्त खेळ. गिरीशला तितकासा चान्स मिळाला आहे सुप्रीमो ट्रॉफी मध्ये, पण मात्र मीरा भाईंदर या शहरातला तो एक अग्रेसिव्ह आणि कन्सिक्युटिव्ह कन्सिस्टन्सी असलेला बॉलर आहे आणि ती बॉलिंग आता या आजच्या दिवसामध्ये जबरदस्त दाखवतोय, ती म्हणजे यश रिद्धी वॉरियर्स संघासाठी. चांगली बॉलिंग होती. बॉलिंग युनिट राज जैन आणि त्याच्या टीम यश रिद्धी वॉरियर्स कडे, आणि सध्या तरी फलंदाजांना फारसं डोकं वर काढू दिलं नाहीये. हॅट्रिक बॉल गोलंदाज होतो तयार ओव्हर द विकेट, आणि हॅट्रिक बॉल वरती विकेट नाहीये मात्र चेंडू निर्धाव जरूर टाकला होता. यष्टीरक्षक झाले बीट. अंपाच्या इशाऱ्याची वाट आपण नक्कीच पाहू. चेंडू बॅटचा स्पर्श झाला म्हणजेच एक सिंगल त्या ठिकाणी मिळणार. कदाचित मग प्रयत्न झाले असते तर हॅट्रिक देखील पाहायला मिळाली असती.
कॅचची संधी, हाफ चान्सेस या ठिकाणी सक्सेस व्हायला हव्या होत्या, कारण हा ट्रिक बॉल होता. 7 मिळण्यात इतकंसं गरजेचं होतं. थोडेसे प्रयत्न कमी पडले हे म्हणावं लागेल. बॉल तयार. गिरीशचा बॉल यॉर्कर होता, खोदून काढायचं होतं, जमलं नाहीये. व्यवस्थित चेंडू बॅटच्या टो एंडला आलाय. मितीय फक्त एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीनं या ठिकाणी संपन्न झाला. आतापर्यंत खेळ जर आपण पाहिला तर 2.5 षटकांचा आणि धावफलकावरती धावा सध्या तरी रन बॉल. 17 चेंडू 17 आणि विकेट्स गेले 4. मैदानावरती गिरीश बॅटिंग करतोय. त्याच्या सोबतीनं जर अजूनही मैदानावरती पाहिलं तर श्रीकांत शेट्टी आहे. अंतिम बॉल 3ऱ्या षटकातील आणि तो जातो निर्धाव चेंडून होतीये 3ऱ्या षटकाची सांगता. काय बॉलिंग केली आहे गिरीशनं, जणू काही रेस लागली. आता आपण म्हणू शकतो आधी राज रायनल गिरीश की आपल्या टीम मधनं सगळ्यात बेस्ट बॉलिंग फिगर, इकॉनॉमिकल आणि विकेट टेकर बॉलर कोण असेल तर सध्या आता त्याचं उत्तर आहे गिरीश. येणारा गोलंदाज कदाचित त्याच्यापेक्षा कमी खर्च करेल की ज्या 3 ओव्हरमध्ये 17 खर्च झालेत, येणारा गोलंदाज त्या 17 पेक्षा जास्त खर्च करून समोरच्या टीमला मॅच मध्ये इंटर करेल. क्रिकेट आहे, एका ओव्हरमध्ये मॅच बदलते. एका ओव्हरमध्ये नाही. जर सध्या आपण IPL पाहिली तर फायनलिस्ट टीम तुम्हाला उद्या जी आज खेळताना दिसेल गुजरात, आणि त्या टीमला ज्यावेळी जिंकून दिलं ना राहुल टेवटियानं 2 बॉलमध्ये मारले होते 2 षटकार. अगदी हा सामना देखील तसाच काही होईल का? 17-18 धावा या षटकामध्ये बनणार का? तो प्रश्न बाकी है. राजन वे थोड़ा जास्त जाते. राज भाई आपको थोड़ा जल्दबाजी करना, थोड़ा स्पीड अप करना, क्योंकि आज आखिरी दिन है टूर्नामेंट का. सेमीफाइनल बाकी है, फाइनल बाकी है, बहुत सारे मुकाबले हैं जो हमें आखिर तक 4 या 5 ओवर के खिलाने हैं. तो प्लीज कोऑपरेट विथ अस, थोडं सहकार्य करा मित्रांनो. 17 धावा झालेल्या आहेत आणि जसा तो उल्लेख केलास की पुढचा बॉलर जो असेल तो 17हून जास्त देखील देऊ शकतो. बघा म्हणतात ना की आयुष्याची किंमत समजायला समोर मरण दिसावं लागतं. हेच सांगावं लागेल रॉयल चॅलेंजर्स बी या संघाला, कारण 17 धावा झालेल्या आहेत आणि आता जर प्रयत्न केले नाहीत तर मात्र दुसऱ्या डावामध्ये डोकेदुखी अजून वाढू शकेल. या ठिकाणी बॉलिंग मार्ग बॉलर तुम्हाला पाहायला मिळणार आहे नितीन वारे, ज्यासाठी बक्षीस आहे बियाला स्पोर्ट्सचे मालक राहुल शर्मा यांच्या वतीनं. जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर रोख रक्कम 10,000 रुपयाचं बक्षीस बियाला स्पोर्ट्सचे मालक राहुल शर्मा यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि बंड्या मसूरकर यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस नितीन वारे यांच्यासाठी विकेट हॅट्रिक घेतली. तर ओव्हर टू यू. मी नितीन वारे अनुभवानं भरलेलं नाव आहे आणि आज MBPL जी तुम्ही पाहता त्या स्पर्धेचे प्रणेते आहेत. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर चेंडू फिरकी घेतोय, आपल्या तालावरती नाचवत असताना त्या ठिकाणी फलंदाजाला सुरुवात चांगली झाली आहे. शेवट देखील चांगला करण्याचं काम टीम यश रिद्धी वॉरियर्स या ठिकाणी करतीये. ऑन स्ट्राइक फलंदाज श्रीकांत शेट्टी. मोठ्या फटक्यांसाठी त्याला ओळखलं जातं. क्षेत्रक्षण जर आपण पाहिलं, एक खेळाडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, एक स्क्वेअर ऑफ द विकेट, एक मिड विकेट आहे, एक लॉंग ऑनला सेट केलाय, एक लॉंग ऑफला 30 सर्कल मध्ये एक फ्लाइंग स्लीप, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर आणि फाईन लेग सर्कलच्या आत बॉल तयार होतोय. नितीन वारे फार वर्ष क्रिकेट सातत्यानं खेळलंय. अजून एक सुंदर बॉल, व्यवस्थित बॅट वरती चेंडू आला नाही. बॉल चालला स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक आले चेंडूवरती, 2 धावेचा प्रयत्न थोडासा खराब आलाय, मात्र यष्टीरक्षकापर्यंत पोहोचलाय आणि फलंदाज होतील त्या ठिकाणी बाद. श्रीकांत शेट्टी रनआउटच्या स्वरूपात आणि लागेल या ठिकाणी धक्का. हा 5वा फलंदाजी करणाऱ्या रॉयल स्टर्नर टीमला विकेट डाऊन नंबर 5. आणि आता पूर्णपणे बिकट अवस्था रॉयल चॅलेंजर्स बी या संघाची पाहायला मिळते. बघा काल तुम्ही काय केलंय, कालपर्यंत तुमच्या नावावर कित्येक विक्रम असतील, त्याला आज महत्व नाहीये आणि आज मात्र तुम्हाला तुमच्या संघाला सावरायचं असेल तर मैदानातला तुमचा आतला खेळ मात्र तितका प्रामाणिक असायला हवा. आतापर्यंत या षटकामध्ये फक्त नितीनने 1 धाव खर्च केलेली आहे. सांघिक सफलता मिळते, म्हणजेच रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर पोहोचतोय जो स्ट्राईक एंडला असणार आहे. आशिष नॉन स्ट्राईक एंडला. बॉल शिल्लक आहेत या पहिल्या डावातले 4 बॉल्सवर जर 4 मोठे स्ट्रोक्स आले तर एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मजल जाऊ शकते टीम रॉयल चॅलेंजर्स बी ची आणि जी एक काळाची गरज होऊन बसले. हो मी क्या बॉलिंग होतीये, एकही मोठा फटका आतापर्यंत खेळू दिला नाहीये. मॅकमिलन गोविंद सगमन होता, वेलकम, स्वागत आहे. या टुर्नामेंट मध्ये एक अर्धशतक त्याच्या बॅटमधनं आलं. अजून एक सुंदर बॉल,
आणि दोन्ही अर्धशतक झळकावणारे खेळाडू व्यासपीठावरती आपण पाहता. एक म्हणजे उदय पाटील, धावेंचा भुकेला फलंदाज, आणि एक मॅकमिलन गोविंद, या विभागातील एक मोठं नाव. वॉच बॉल पडल्यानंतर कमी गतीनं टाकलेला चेंडू आणि तदनंतर मिळालेला बाउन्स आणि बीट केला फलंदाजाला. यष्टीरक्षकानं केलं आपलं काम. नितीन वारेला मिळते विकेट. फलंदाज होतील बाद. गुड्डू रंगीला यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे. प्रदीप लोहारच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं बक्षीस. गुड्डू रंगीला ऍक्टिव्ह झालेत, आता ऍक्टिव्ह आहेत, दुपारच्या नंतर डबल ऍक्टिव्ह होतील ते. कारण आता धावसंख्या 18 आणि खरंच त्या 2 किंवा 3 षटकाराची गरज आहे रॉयल स्टार्स बी साठी. चांगली बॉलिंग आतापर्यंत नितीन वारींची. फिरकीचा जादूगार, काय फिरक मिळते बॉलला, आणि फलंदाज अक्षरशः धून तिराई जाओगे याच उक्तीचा या ठिकाणी मला आठवण होते. चांगली बॉलिंग करतो. फिरकीपटूंचं एक वेगळं विश्व आहे, आणि हा बॅटच्या रडार मध्ये होता, मात्र फटका फसलाय. नितीन वारे सांगते ना हारना जरूरी है ना जीतना जरूरी है, जिंदगी एक खेल है और इस क्रिकेट के बीच मैदान के अंदर संघर्ष करते हुए खेलना जरूरी है. बॉलर इज ऑन हॅट्रिक नाउ. लगातारच्या 2 विकेट्स नितीन वारेच्या खात्यामध्ये. वेल बोल्ड नितीन वारे. विपरीत घडत आहे. चला बंड्या मसूरकर आपले 5,000 रुपये आमच्या कमेंट बॉक्सवर जमा करा. पुढच्या बॉलवर जर विकेट आली तर नितीन वारे यांना मिळणार आहेत 5,000 रुपये बंड्या मसूरकर यांच्याकडून. मी मुख्यत्वे आभार व्यक्त करीन MS स्पोर्टचे उबेद खान यांचं, ज्यांनी आम्हाला 3 बॅट्स स्पॉन्सर केलेले आहेत, आणि त्यानंतर आदित्य शेट्टी यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू, त्यांनी आम्हाला 2 बॅट्स स्पॉन्सर केलेले आहेत, आणि त्यानंतर NS स्पोर्ट्सच्या वतीने आम्हाला 2 बॅट स्पॉन्सर झाले. सर्व स्पॉन्सर्स आणि आमच्या सर्व मित्रांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. जो विश्वास आयोजकांवर ठेवलाय सर्व आमच्या पुरस्कर्त्यांनी, आभार. हॅट्रिक बॉल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1983 ला पहिली हॅट्रिक आपण पाहिली. पाक मुलकाचा गोलंदाज जलाउद्दीन मोहम्मदच्या माध्यमातून भारताला हॅट्रिक काय असते, त्याचा आनंद काय असतो, तो चेतन शर्मानं दिला 1987 ला. त्यानंतर इरफान पठाणची हॅट्रिक आपण पाहिली. अनेक भारतीय गोलंदाजांना हॅट्रिक घेताना आपण पाहिलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्यानं क्रिकेट गाजवताना पाहिलं. मोहम्मद शामीला देखील आता नितीन वारे. त्याचा हॅट्रिक बॉल पडल्यानंतर वळतोय हलकासा बाहेर, आणि हा चेंडू जातोय इथनं निर्धाव, आणि षटक झालं कंप्लीट. आणि 4 षटकांचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 18. जो ग्राफ होता ना तो खालीच येत गेला. आपण म्हणालो जी रेस सुरू आहे या बॉलर्स मध्ये, ती फायनली कोण जिंकणार, तर ती रेस जिंकली नितीन वारेनं. 1 धाव खर्च केली, 2 विकेट्स मिळवल्या, आणि गिरीशनं 1 षटक टाकलं, त्यानं विकेट्स घेतल्या 2, त्यानं खर्च केल्या धावा 3. राजजीनं 1 षटक टाकलं 7 धावा, विकेट नाही आहे. रायनलने 1 षटक टाकलं 7 धावा, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. 24 चेंडूमध्ये फक्त 17 धावा. आणि जर हा टीम परफॉर्म बॉलर युनिट्स आवडला असेल तर एकदा टीम यश रिद्धी वॉरियर्ससाठी टाळ्या मित्रांनो, काय होऊ नयेत. वळू आपण पुढच्या मॅचच्या टॉस साठी. सरळ आपल्या कॉम्बॉक्स मध्ये टॉस बॉक्स मध्ये त्या ठिकाणी सज्ज असतील आमचे समालोचक मित्र मनीष पाटील. आणि ज्यावेळी सामन्याला प्रत्यक्षात होईल सुरुवात त्यावेळी ऐकूयात प्रमोद शेडगे आणि विनोद गुप्ता यांचा आवाज कॉमेंट्री बॉक्स मधनं. धन्यवाद. आपण करूया नाणेफेक. सामना असणार आहे तो म्हणजेच चौक बॉईज वर्सेस चला यायचं गोविंद, चला फास्ट या. मी बंड्या मसूरकर साहेबांना विनंती करतो की आपण यायचं आमच्या टॉस बॉक्स मध्ये. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. फास्ट. आमिर शेख यांचा वाढदिवस साजरा करूया पण या टॉस नंतर. आमिर शेख वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पुराना चावल. चला मॅकमिलन यायचं आहे, त्या ठिकाणी लगेच आम्हाला टॉस करून आमिर शेख यांचा करायचा आहे. मॅकमिलन गोविंद चौक बॉयज फास्ट. चला डीजे बर्थडेचं गाणं असेल
आमिर शेख यांचा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा केला जात आहे. हेलो चेक यस, स्वागत है फिर से एक बार सभी खिलाड़ियों का, दर्शकों का. मीरा भाईंदर, फिर से एक बार सभी दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत है. मैं विनोद गुप्ता आप सभी का यहाँ पर तहे दिल से आपका स्वागत करता हूँ. और आज हमारे साथ यहाँ पर वसीम विरार पालघर जिला के एक बेहतरीन समालोचक, जिनकी समालोचन हमने ज़रूर पिछले लगातार 4 दिन सुप्रीमो में सुनने मिली. प्रमोद शेड़के सर हमारे साथ यहाँ पर, उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं इस मीरा भाईंदर की सरजमीन पर. और यहाँ पर यस बैट्समैन भेजना है टीम यश रिद्धि वॉरियर्स से. रिक्वेस्ट है कि यस आपकी सलामी ओपनर्स पेस जल्द से जल्द विकेटों के बीच यहाँ पर भेजना है. चला आपण टॉस करूया. भांड्या मसूरकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाणार आहे. त्यांनी सांगितलंय की आज जसं आंतरराष्ट्रीय रूल आहे त्याप्रमाणे आपण एका कॅप्टनला ठाणं दिलंय आणि दुसरा कॅप्टन कॉल करेल. टेल नाणेफेक जिंकलेली आहे ती म्हणजे मॅकमिलन गोविंद. धन्यवाद बंड्याजी. आपण थांबायचं, आपण लगेचच एक छोटा बाईट घेऊया. मॅकमिलन गोविंद नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? नाणेफेक आम्ही जिंकले तर प्रथम 4 षटकाच्या सामन्यात आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारू. खूप संभ्रम होता की मॅकमिलन गोविंद रविवारी खेळणार आहे की नाही खेळणार आहे, तर नक्की अशा चर्चा काय रंगत होता की मॅकमिलन रविवारी नसेल? काय नाही, आपला संघाचा जेव्हा मॅच असेल तेव्हा मैदानामध्ये हजर राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. सुप्रीमो 2022 प्रवास कसा राहिला, एकत्र कशी एन्जॉय केली टुर्नामेंट? सुप्रीमोचा प्रवास चांगलाच झाला. चांगले मोठे मोठे खेळाडू आलेले होते. त्यांच्यात तिथे बाहेर होतो मी 2 मॅचला, 1 मॅचला इनमध्ये होतो, पण थोडा अनुभव भेटला की बॉलच्या मेरिटवर कसं काय खेळायचं आणि मैदानावर उभं कसं राहायचं ते. व्हेरी गुड. तर उदय बॅटिंग करायची आहे. अर्धशतकवीर तू सुद्धा आहेस, अर्धशतकवीर मॅकमिलन गोविंद सुद्धा आहे, म्हणजे हा सामना मात्र जबरदस्त होईल, यात मात्र शंका नाहीये. मॅजिकल फिगर कुठला असेल, एक शेवटचा प्रश्न असेल या चर्चेचा? 55. सर नाणेफेक जिंकलेली आहे ती म्हणजे चौक बॉल नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं आणि MGRC संघाला करावी लागेल फलंदाजी. दोन्ही संघात देऊया शुभेच्छा आणि जाऊया आपण कमेंट्री बॉक्स मध्ये. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री बॉक्स. स्टे ट्यून ऑन पाटील नेटवर्क्स. थँक्यू. थँक्यू सो मच मनीषजी. नक्कीच एक अप्रतिम सामना आपल्याला नक्कीच पाहायला भेटलेला. एका बाजूला जर बघितला तर रॉयलचंद्र बी, जी अपेक्षा होती भरपूर की एक मोठा धावांचा डोंगर उभा करेल, मात्र ते डोंगरच कोलॅप्स झाला मी म्हणेल. कारण धावा फक्त स्कोरबोर्डवर बनवले गेले आहेत. 18 आणि 19 धावांचा हे टार्गेट आहे. जर आता या ठिकाणी बॉलिंग चांगली झाली तर या मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतो. आणि माझ्यासोबत जुळलेले आहेत वसई विरार पालघर जिल्ह्यातील एक लोकप्रिय समालोचक प्रमोद शेडगे सर. थँक्यू व्हेरी मच. विनोद गुप्ता यांचा आवाज आपण ऐकत होतात. सुस्वागतम, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मीरा भाईंदर प्रीमियर लीग आपण पाहतोय. MBPL अप्रतिम आपण पाहू शकाल. खूप चांगल्या प्रकारचं सुंदर आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय आणि या अंतिम दिवसामध्ये आमचे लाडके प्रेक्षक राजे या ठिकाणी तमाम क्रिकेट शौकीन उपस्थित झाले. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. एक धाव अर्जित केली जाते पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. यावेळेला ऑक्सविपचा फटका पाहायला मिळतोय. खूप सुंदर पद्धतीने खेळला गेला. चेंडू निघून जाईल. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फेकी येते आदित्य शेट्टीच्या हातामध्ये. तत्पूर्वी धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. एक लो सरासरी आपल्याला पाहायला मिळते. लो स्कोरिंग आपण पाहू शकतात. 19 धावांचं लक्ष्य समोर असताना पहिल्या चेंडूपासून अटॅकिंग मूडमध्ये श्रीकांतच्या गोलंदाजीवर हलक्याच्या हाताने लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. अशोक राऊत या ठिकाणी वळतायत. एका साईडला विशाल नाईक आपल्याला पाहायला मिळतात 2 पंचांच्या भूमिकेत आणि अमोल वेतुस्कर. या तिन्ही पंचांनी मात्र खूप उन्हाळे पावसाळे पाहिलेत आणि मॉन्टे घोडेकर हे चौथे अंपायर आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळतोय. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते. एका धावीनुसार धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर हळूवारपणे 4 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आहे. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं बंधनकारक पाहायला मिळतं आणि 4 षटकांच्या समाप्तीच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 18 धावा, फक्त 18 धावा आपण पाहू शकलात. परंतु टिच्चून गोलंदाजी करावी लागेल, भेदक मारा करावा लागेल. कशा हाताने चेंडूला मात्र यावेळेला मनगडीच्या सहाय्याने आपण पाहू शकतात एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही आहे.
आदरणीय सामान्य दीपकजी शर्मा आणि तसेच संदीपजी शर्मा यांचा मंचावर आगमन होत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे सर. वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दीपक शर्मा आणि संदीप शर्मा या ठिकाणी उपस्थित झाले. आपका तहे दिल से स्वागत करते हैं इस प्रतियोगिता में. खूप चांगल्या प्रकारचं राहुल च्या माध्यमातून जी मात्र मेहनत घेतली गेली ती अफाट आपण पाहतो. नितीनजी वारे असतील या दोन व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून या स्पर्धेला उजाळा दिला गेलाय. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळला जातोय. तत्पूर्वी लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक फील्ड करेल. एक धाव निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 6. या धावसंख्येवर षटक क्रमांक पहिला आहे आणि पहिल्या षटकातील आतापर्यंत चेंडू फेकून झालेत ते 5 आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 6 धावा. लीगचा फॉर्मॅट खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो प्रत्येक विभागामध्ये. ऑन साईडला फटका चांगला आहे. सरळ चेंडूला मात्र यावेळेला आपण पाहू शकता सारंग कटआउटला यावेळेला सलामी देत असताना आपण पाहू शकतात. मैग्निफिसेंट स्ट्रोक MBPL चौकार. दोस्तों हमारे बीच यहाँ पर तिरुपति लेजर आदरणीय सम्माननीय नरेंद्र मिश्रा साहब आए हैं जिनके माध्यम से सभी जो खिलाड़ी खेल रहे हैं उन सभी को यहाँ पर टी शर्ट स्पॉन्सरशिप किया गया है. सो मैं रिक्वेस्ट करूंगा प्लीज नरेंद्र मिश्रा साहब से कि आप मंच पर आना है और मंच की शोभा बढ़ानी है. स्वागत है आपका फिर से एक बार दिल के गहराइयों से. आदरणीय सम्माननीय श्री नरेंद्र मिश्रा साहब हमारे बीच यहाँ पर आए हैं. उनका मीरा भाईंदर प्रीमियर लीग बियाला स्पोर्ट्स NP गारमेंट के माध्यम से हार्दिक 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 स्वागत है सर. आपसे रिक्वेस्ट है कि मंच पर आकर विराजमान होना. थैंक यू. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 10 धावा. पहिलं षटक कंप्लीट होत असताना 10 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा पाहायला मिळते. सूर्य आणि ढग यांच्यामध्ये जणू काही लपंडाव सुरू आहे. कारण पावसाचे संकेत देत असताना आपण पाहू शकाल 2 दिवसानंतर लगेच जून महिना मात्र या ठिकाणी उगवताना पाहायला मिळेल. आणि काही दिवसांतच आपण पाहू शकणार आहोत रबर बॉल क्रिकेटला सुरुवात होईल. आदरणीय सम्माननीय राजू वैती साहेब देखील या उपस्थित झालेल्या त्यांचे देखील मनपूर्वक असा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर विनंती असेल राजू वैती सरांना देखील की आपण देखील मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. तर मी पुन्हा एकदा इकडे सांगतोय की आदरणीय सम्माननीय नरेंद्र मिश्रा साहेब यामध्ये आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा पुन्हा एकदा मीरा भाईंदर प्रीमियर लीगच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. येस थँक्यू. सुपर टायमिंग. चेंडूला मात्र यावेळेला फेकून दिलंय 6 धावांकरता. गुड शॉट. मॅग्निफिसेंट टायमिंग. 6 धावा. सिक्स चेंडू आपल्याला पाहायला मिळतात आणि काय कणखर फटका होता. ऑन साईडला कॉन्फिडेंटली फटकेबाजी करत असताना एका धावेनिशी धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. स्कोर इज लेवल. 18 या धावसंख्येवर आपण पाहू शकतात. विजयासाठी अवघी 1 धाव सूरज जाधव आम्हाला दर्शवत असताना त्यानंतर होणारा सामना 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चेंज ऑफ पेस जरूर केला गेला होता परंतु स्टँड अँड डिलिव्हर शॉट गिरीशच्या बॅट मधून निघालेला हा विजयी षटकार. आणि या विजयाच्या बरोबर आपण पाहू शकतात खूप चांगल्या प्रकारचा खेळ संपन्न झाला.